नमस्कार, देशोन्नतीच्या विशेष संपादकीयमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। मध्यमवर्गीय, मराठा, कुणबी, ओबीसी कुटुंबांना आपल्या आयुष्यात सध्या सर्वात जास्त खर्च कुठला असेल तर तो शिक्षण, आरोग्य व शेतीला लागणारे भांडवल आणि त्यामुळे वाढलेला शेतीचा खर्च। मात्र तुलनेने न वाढलेले शेतमालाचे भाव। आता मुंबईत जाऊन बसलेले मनोज जरांगे किंवा इतर मराठा ओबीसी नेते यांना हे ठाऊक आहेच किंवा हे माहिती नाही असे म्हणत असतील तर ते समाजाची दिशाभूल करत असावेत। बहुतांश सरकारी उपक्रम अदानी अंबानी यांना आंदण देऊन त्यांचे खासगीकरण करून सरकारी शाळा बंद करून सरकारी नोकऱ्या अप्रत्यक्षपणे संपवण्यात आलेल्या असताना मग त्या आरक्षणाकरिता एवढा शक्तिपात करणे म्हणजे मृगजळ तयार करून ओसाड गावच्या पाटीलकीसाठी लढण्यासारखे आहे। शिवाय लाखोंचे मोर्चे काढून व्यर्थ शक्तिपात करून मूळ समस्या म्हणजे शेतमालाला योग्य किंमत मुद्द्यावरून लक्ष दुसरीकडे वेधण्याकरिता राज्यकर्तेच कारस्थान कशावरून करत नसतील असे जर कोणी म्हटले तर मिरच्या झोंबतील। मी 11 सप्टेंबर 2016 रोजी मराठा मोर्चाच्या निमित्ताने या शीर्षकाखाली एक प्रहार लिहिला होता। जिज्ञासूंनी तो मिळवून अवश्य वाचावा। 2016 साली जेव्हा मराठा क्रांती मोर्चे निघाले होते ते अत्यंत शिस्तबद्ध, शांततेत आणि अहिंसेचा संदेश देणारे होते, यात शंका नाही। मात्र त्यातून काय साध्य झाले असा प्रश्न जर उपस्थित केला तर केवळ एक इव्हेंट किंवा रोड शो याशिवाय दुसरे उत्तर सापडणार नाही। त्या मोर्चांना कोणी नेतृत्व नव्हते, मग सरकार चर्चा कोणाशी करणार? सरसरळ हे मोर्चे आरएसएस प्रणित भाजपने उभे केले होते, कारण प्रत्येक ठिकाणी भाजपचे स्थानिक नेते या मोर्चांमध्ये सहभागी होते, नवे आयोजन समितीत होते। हे उघड आहे आणि सर्वांनाच माहित आहे। समाज मात्र फसला आणि व्यर्थ शक्ती घालावली। एवढेच नव्हे तर इतर समाज आणि मराठा समाज यांच्या संबंधात विरजन पडले। असे घडण्याचे कारण केवळ एकच आहे की बहुजन समाजाला आपल्या मूळ समस्या अजूनही समजल्याच नाहीत। हा केवळ एक खेळ आहे ज्यामध्ये मदारी म्हणजे सरकार माकडाला म्हणजे जातीवर आरक्षण मागणाऱ्या कुठल्याही समाजाला खेळवतो आहे। 1991 नंतर भारतात आर्थिक वाढीचा वेग उंचावला, बाजारपेठा विस्तारल्यात, भारतात भांडवली विकास झाला। गुजराती, बनिया, जैन, मारवाडी घराण्यांनी उद्योगांवर प्रभुत्व निर्माण केले। दरम्यान खासगीकरणाला सुरुवात झाली आणि तिथूनच धंदे सुरू झाले आणि सेवा हा विषयच बंद होण्याला देखील सुरुवात तिथूनच झाली। आज त्याचे परिणाम आपण पाहतोय की हजारो सरकारी शाळा बंद पडल्यात, सरकारी सेवेतील नोकर भरत्या बंद झाल्यात आणि सार्वजनिक आरोग्य सेवा विस्कळीत होऊन वैद्यकीय क्षेत्रात दुकानदाऱ्या सुरू झाल्यात। यावर आंदोलने का होत नाहीत हा माझा प्रश्न आहे। मागील 10 वर्षांपासून म्हणजे 2014 पासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही मागणी महाराष्ट्रात धगधगत आहे, पण या समाजाच्या अस्वस्थतेचे खरे कारण शोधणे आणि त्यावर सामूहिक विचार मंथन करण्याची तसदी आजवर कुणाही सामाजिक संघटनेने कशी काय घेतली नाही? हे आंदोलन वगैरे करण्याऐवजी तशी जनजागृती समाजात का केल्या जात नाही याचे आश्चर्य वाटते। या अस्वस्थतेचे खरे कारण शोधायला पाहू जाता असे दिसून येते की मराठा समाजाचा परंपरागत शेती व्यवसाय उद्ध्वस्त होत असल्यामुळे निर्माण झालेले आर्थिक संकट आहे। मराठा समाजाकडे धनिक समाज म्हणून इतर समाज पाहतात, परंतु वस्तुस्थिती तशी नाही। या समाजातील 80 ते 90% लोक दारिद्र्य रेषेच्या आसपास गेले आहेत आणि त्यामागचे मुख्य कारण हा समाज शेतीवर अवलंबून असणे हेच आहे। उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असे समजणारा आणि 1965 पर्यंत बँकेत डिपॉझिट ठेवणारा मराठा समाजातील हाच शेतकरी होता। पुढे जाऊन सरकारने सांगितलेल्या हरित क्रांतीच्या मार्गावरून गेल्यामुळे उत्पादन वाढले, परंतु उत्पन्न कमी झाले कारण शेतीतील खर्च वाढला। मात्र तुलनेत शेतमालाचे ना बाजारात भाव वाढवले ना हमी भाव। 1967 ला 1 क्विंटल गहू किंवा ज्वारी विकल्यानंतर 10 ग्रॅम सोने घेणारा आणि 1 क्विंटल कापूस विकल्यानंतर 22 ग्राम सोने घेणारा शेतकरी आज मात्र पाव किंवा अर्धा ग्राम सुद्धा सोने विकत घेऊ शकत नाही, हे वास्तव आहे। स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत शेतमालाच्या किमती केवळ 15 ते 20 पट वाढल्या, तर डिझेल, पेट्रोल, सोने, चांदी, लोखंड, सिमेंट,
वीज, नोकरदारांचे पगार आणि एकंदरीत सर्व गोष्टी 400 ते 800 पट वाढल्यात। मात्र यावर कुणी बोलायला तयार नाही। आता राहिला प्रश्न मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा, तर मूळ विषय मी या संपादकीय मधून पुन्हा एकदा सांगतो। शेती परवडत नाही, शेतीतून केवळ कर्जाचेच पीक येते, त्यामुळे आम्ही भोगले ते पुढच्या पिढ्यांना भोगावे लागू नये म्हणून हा समाज नोकरीतील आरक्षणाची मागणी करीत आहे। यापूर्वी गुज्जर, जाट, गुजरात मधील पाटीदार या एरवी आर्थिकदृष्ट्या सक्षम समजल्या जाणाऱ्या आणि शेतीवरच अवलंबून असणाऱ्या जात समूहांनीही अशीच आरक्षणाची मागणी करीत मोठे आंदोलन उभे केले होते। खरे तर नोकरीत आरक्षण मिळाले म्हणजे समाजाच्या सगळ्या समस्या सुटतील, हाच मुळात गोड गैरसमज आहे। कारण सरकारी नोकऱ्या मुळात होत्याच किती आणि आता तर ज्या चुकून मागून मिळायच्या त्याही उपलब्ध नाही। सरकारच्या अधिपत्याखालील अनेक क्षेत्रांचे सरकारकडूनच झपाट्याने खासगीकरण होत आहे, त्यामुळे ज्या काही थोड्या बहुत 5 ते 10 हजार नोकऱ्या उपलब्ध होतील त्यातील 10-15% जागा राखीव ठेवण्याची मागणी करणे व आरक्षणातून त्या मिळतील म्हणून त्यासाठी इतके प्रचंड मोर्चे काढणे, आंदोलन करणे, शक्तिपात करणे फारसे उपयोगाचे नाही। त्यापेक्षा हाच जनरेटा ज्या शेतीच्या अवनतीमुळे हे सगळे प्रश्न उपस्थित झाले आहेत, त्या शेतीच्या पर्यायाने शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी उभा राहिला तर कायमचे भले होईल। आरक्षण हा कधीच न संपणारा आणि राजकारणाकरिता कायम पेटता ठेवण्याचा आवडीचा विषय आहे। आरक्षण या विषयांवर राजकारण करणे सोपे असते, ते जसे सत्ताधाऱ्यांना सोपे असते तसेच विरोधकांनाही तेच सोपे वाटते। अगदी उद्या या विषयांवरून दंगली भडकल्या तरी सत्ताधारी आणि विरोधकांना त्याचे फारसे काही वाटणार नाही, कारण राजकारणाच्या दृष्टीने दोघांच्याही सोयीचे असेल। मात्र शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रश्नावरून त्यांचे लक्ष विचलित होण्याचा धोकाच यामध्ये अधिक आहे। खरे तर अधिक मूलभूत प्रश्न म्हणजे एका दाण्याचे 1000 दाणे करणारी शेती नफ्याची कशी होईल हाच आहे। मनोज जरांगे मुंबईत जाऊन करतो तसे आंदोलन किंवा मोर्चे, आरक्षणाची मागणी या सगळ्यांच्या मुळाशी शेतीचे ढासळते अर्थकारण आहे आणि त्याला मूळ कारण सरकारचे धोरण आहे। परंतु या मूळ प्रश्नाकडे कुणाचे लक्ष जाऊ नये हेच सत्ताधारी पक्षात असलेल्या लोकांचे कौशल्य आहे, कारण सरकारकडे या प्रश्नाचे उत्तर नाही। उत्तर असले तरी ते अंमलात आणण्याची इच्छाशक्ती नाही। विरोधकांमध्ये सुद्धा या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरण्याची कुणाची ना तयारी ना प्रामाणिकपणा। यापेक्षाही वाईट याचे वाटते की मनोज सारखी माणसे या मुद्द्यावर रस्त्यावर उतरत नाहीत किंवा शेतमालाला योग्य भाव हा मुद्दा प्रमुख मागण्यांमध्ये सुद्धा टाकत नाही। सध्या शेतमालाला योग्य बाजारपेठ मिळत नाही, अधिक पीक आले तरी नुकसान, कमी पिकले तर हाल। सरकार कापसावरील आणि इतर शेतमालावरील आयात कर काढते, निर्यात बंद, आयात खुली, कांद्यावर न्यूनतम निर्यात मूल्य अशी धोरण आखून शेतकरी द्रोही कृत्य करते। मात्र त्या विरोधात कुणी साधा आवाजही करत नाही। अशा दुहेरी कात्रीतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी जनमताचा जरांगेने उभा केला तसा प्रचंड रेटा उभा राहायला हवा। शेतकऱ्यांनी याकरिता एकत्र यायला हवे। मात्र जिकडे तिकडे खासगीकरण, सरकारी शाळा बंद, सरकारी नोकर भरत्या बंद, सरकार कर्जबाजारी, दिवाळखोर आणि वरून लुटारू व नीतिमत्ता कमरेला गुंडाळलेले, तर अशा वेळेस त्यांना आरक्षण मागून आपण आपलीच बौद्धिक दिवाळखोरी दाखवून देत ओसाड गावच्या पाटीलकीसाठी धडपड करण्यासारखे आहे असे मला वाटते। मागे अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे सोबत झालेल्या प्रत्यक्ष भेटीमध्ये मी त्यांना हेच सांगितले होते। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नतीच्या विशेष संपादकीय मध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।